कोणी गात नाही. आडे म्हणा सांगा आडे म्हणते बाय आणि ते किन्ना गाणं म्हणा लागले कर देत नाही. तुम्हाला गाणंच मग काय करते नाही अख्खाला वाढ गाणार असते. जो तुमच्याकडे चांगला होते बा मी तसा ना सांगून जड तुम्ही आणि आधी जे मी बोलतो त्या आडेनं काही सांगा नाही बापडे तसा ना सांगतो जडे तुम्हाला कोण राहत नाही तसा तुम्हाला गाणंच मग काय तर तेरास आम्हाला तोंडाचा मला लगेच म्हणजे लग्न होतं आणि त्या रात्री गाणं म्हणतेस ना मला तोंडाचा मग कीर्तन होतं कीर्तन करी म्हणून अंगाला झोपेलो तू एक काकू गाणं म्हणून राहते नवर देऊन करता ते गाणं तसाच राहतं हे तताई मुना मना दादा मुना नेमिते समजी गुना माय मना हिरो गुना तताई मुना मना बापू मुना नेमिते समजी गुना माय मना गोविंदा गुना. मी म्हणतो आपले मुंबई जायला काय शक्य होत नाही आपला गाव मग जाईल देखील मी पायटा म्हणता पाणी काय आंदोली गोविंदा जी काकू गाणं म्हणतात ती जोडी म्हणतात काकू मला गोविंदाचा काढो बहीण म्हणतात तो गोविंदांकडे हात करा तो गोविंदा लाईट ना खाली उभा होता तर जी काही इथला नाही या गोविंदा आहे तुला तवच मला बरोबर दुपडी घे म्हणता आई जात लबाड राहतो म्हणतात पता नाही पाहिजे आठवड्या बहीण सांगितलं आधी ना काहीच सांगावं बहिणीसोन आणि खरं सांगता मी हे जे बोलतो ना आता यावर्षी मी बोलणंच बंद केलं बाबा यावर्षी हे सांगणं बंद केलंय काहीतरी नवीन मटेरियल फेको तरी जमायचे मी पण आता तुमची इच्छा जर पिष्ट आहे का नाही मला ते सांगणं गरज नाही जर सांगत तो ते सांगतो बरोबर होतं पण ते सांगा नाही केलं देखील कारण तुम्ही इच्छा जर पिष्ट आहे का नाही मला सांग नाही बरोबर आहे हो पण हाही जे बोलच ना मला जे नियम सांगायचं नुसता असा म्हणा काय माझे जे सांगायचं मग पॉईंट नोट करायचा बरोबर आहे की नाही अजिबात मनोर लेवा नाही महाराज बाया फिंगर करत असं नाही म्हणा ना तुम्ही मी एक विनोद म्हणीस नाही फक्त तुमल्या झाडासाठी म्हणा आणि त्या महिमा चांगला संदेश बी देणारा अजिबात तुमले चुकाडणं नाही कारण आमच्या संतांची शिकवण आहे प्रेम सुख देई प्रेमा विना नाही तुम्हाला दुखवणं म्हणजे आत्मा दुखवणं म्हणजे परमात्मा दुखवणं बरोबर आहे की नाही आत्मा तो परमात्मा असतो तुम्हाला दुखवण्यासाठी अजिबात नाही पण माझ्या विनोदातून काहीतरी मला संदेश द्यायचा असतो त्याच्यातून पॉईंट नोट करत चालायचं हो मी तुमले लबाड म्हणत म्हणजे काय खरं म्हणते नाही म्हणत सहज म्हणत तुम्ही लबाड तुम्ही गाणाच मला बाडी मी गाणाच माझी लबाडी राहतो नुसती गाणाच मला बाडी असं आहे का गरमा सुद्धा लबाडी राहत काय लबाडी राहत तुम्ही दिनभर आता येतं याला पण त्याला पण 1000 2000 5000 ची जमाटी घ्या संध्याकाळी अशा टाकून टांगी द्या तुम्ही जेवण बसा जेवण करेल तुम्ही झोपीला तुम्ही ड्युटीवर उतरणार तुम्ही रजावर उतरणार तुम्हाला नाही ड्युटी चालू होतो ना किसा तुम्हाला पैसा 500 उपाड दे तुम्ही सकाळी किसा चेक करा 500 कमी काय म्हणते ना 500 कमी वाटलं ना दाखव वर ते सांगा तुम्ही अक्कल नाही आहे मोबाईल काढा पुढे 5 टाका होतील तुम्ही हो म्हणा बाबा मी सगळं सुरूच नाही पुन्हा 5 वर्ष जमा करत मस्त रक्षाबंधनला 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला लाभ नाही होत नाही काय पाहिजे म्हणून काय मला 2 ग्राम सोनं बनायले आपलं लोक काम करत नाही मागला पाडा मग तू याच्या आले दूध सापडे नाही पण कोणी नोट करा पहिले चोरी सोनं बनावं बिचारी मावली पण इतकी प्रामाणिक रास ना तुम्हावर काही बी संकट येऊ द्या ते चोरी पैसा चोरी बनायला सोनं जाऊ द्या माहेर वाला सुद्धा बनायला काढील देतेस पहिले आई तुम्हाला संकट निवारण करले मला पीक नका तोय बनायची उत्पन्न होऊ नका तोय बनायची एवढी प्रामाणिक दिला कोणतेही काही नवराले संकट ना देऊ शकत नाही चोऱ्या पैसा असं जाऊ द्या माहेर वाला सुद्धा सोनं काढेल द्यावं माय मोठा का पहिले ते तारणी काढा नंतर बनवायचं दिवाळी टाइम एवढी प्रामाणिक राहत बिचारी पण समजदार भाऊ ते सांगा की म्हातारा सांगू द्या जास्त जाऊ द्या पण त्या तरुण भाऊ माझी सुरुवातीला त्यांनी सांगा दादा मी तुम्हाला पाय पडी म्हणा की मग संदेश गरमा पैसा नका उचलत जा रे काका म्हणा मित्र आहे त्याला 7000 रुपये कमी पडणार पाणी पडी घ्या त्याला 7000 पाहिजे तर दुसरा पण व्याज ना देखील आणता बाई म्हणे तूच मला दिली व्याज तूच दिली तू म्हणजे बाई 7000 रुपये बाई पाहिजे 5 वरीच जाणार पेड राहणार 18000 द्या घ्या तरी बाई 11000 बाकी सांगत म्हणजे महाराज म्हणतो काय म्हणजे 5 वरीच जाणार कर्ज पेड करून 5000 गेलं 7000 गेलं 18000 द्या घ्या तरी 18000 बाकी सांगत मला सुद्धा राहिली नाही म्हणे कोणती बँक मला लोन लेवायची म्हणतो भाऊ आई एवढी बँक मला लोन लेवायची त्याकडे सुधरत नाही रे याच केलं राव असं मरच तो फिरून नाही तुला त्या कर्ज मरच तो तुझ्या म्हणते तू काही पैसा घेऊ नका दादा नुसतं कर मला वाडी वास नाही बर घरी आली मग सुद्धा लवाडीत राहतो आता किती लवाडी एक पायना पुढे 1.5-2 वर्ष ना आता समोरले घर घ्या वट्टावर पोरगा केव्हा घ्या 1.5-2 वर्षांना चालली टुकू टुकू आणि तडे जाईल त्या वट्टावर शी करायला ती बाईला असं वाटलं मला एवढं लेकरू शी करायला काय अपुराण माय कुठाडू मग त्याला शी वैगे तू कुठीन चालणार घ्या त्या मायला आवाज दिला म्हणे का होत आई अहो तुम्हाला बाळ्या आटे शी करी घ्या म्हणे माय म्हणे मग बाळ्या कर माती राहणार म्हणे तू काय बी आवडते मला एवढं पण काही मी जप ना डोळ्या काही तर
वाटेशी गेल्या तुम्ही ते केल्या म्हणे बघा मग मान्य करले हो ना दगेलो सुद्धा सांगे मायव म्हणे मला एवढंचा पोऱ्या ना काय काय रे तुले मन पोऱ्या का असा कलर नागच खाव किती दबाडी घर माल गेली माल म्हणजे पोटेच बरं होऊ देत नाही समोर आला ना मग समजा आता इथपर्यंत बरोबर आहे बा मग तुम्ही जे रडतीच बहिणी होत तेव्हा कुठं खरं असतं तुम्ही रडतीच मोठी मला तीच गाड्या करी ते खरं असतं बहिणी हो सोनची तुम्ही गाड्या करी जाते म्हणजे रडतीच बहिणी गाडी माहिती उतरता कोण जागे रडते ते खरं असतं काय मग त्या म्हातारा माहितला जीव होता कोण जागे जाते रडायला ताई मग उतरण पहिले ड्रायव्हरले का बस सांगे भाऊ म्हणचं पण मधला शिक मला हा तिथलं नाही म्हणतो दोन जागेला पदर राहत बाबा एक बाई हात आहे ना धरायला एक बाई हात दोन बाया हात धरते पदर लागला राहतो आली ती बाजूने बाय सांगत काही पुढे समाजात तर गटाले काय की वाटवा मालबार पडते म्हणजे तुम्हाला खरं रडामाचे एक नंबर गेलं फाट आपला बाई माझे चांगले आहेत माझे काही सांगावं लागेल पाच पडत आमनं तोंडायचा नाही म्हातारा मरणं बोलाय मा काका काका उकळी घे तोंडायचा नाही मला व्हिडिओ पाहिला एक तोंडायचा ना म्हाताराची गाडी गो केली गाडी गर्दी आळा उभा राहिल्या म्हणजे महाराज तो अख्खा तोंडायचा एक नेला आहे म्हणे म्हणतात तोंडायचा नाही सांगावं तर हा मरतं जरी म्हणे बी कोणता असते तर हा म्हातारा होता बोलाय मा खाता खाता उकळी घ्या आणि बोलाय बा खाणारा इथला आनंद येतच ना महाराज हिशोब ना बाहेर तेवढं बरं आहे आता ते शेव आहे मग कोणीच नाही तसा म्हणजे गोदय बी समजत नाही बाबा नाही ना सर्व माळकरीच ना आता हा मग मी फार नाही काही नाही राहणार माळकरी जाईल गोंधळचा माहिती खाता उकडी आणि गोंधळ मग खाणार ना इथला आनंद घेतच ना बाबा बाकीला इथला नेता देत राहताना जेवण संध्या काय ना रस्ता काय ना की सामान्य मुलं फिरत तिथला वायबार राहत मोठा वाईट ही सामान्य मुलं बाकीला इथलं बाहेर राहत बाईचं काय म्हणतात मला नको राहत होती बाई सांगा आवा ते संध्या काय ना ते म्हणे नको कोणी टाइम कटे दिनभर भुक्या राहतात आणि कोणत्याही माझी म्हणजे पटतच ना या वाढपी पुरे वाढतच ना असं बाकी ना ते दिनभर ना भुक्या राहतात त्या वाढपी पुऱ्या सुद्धा ब्या वाढतात पोऱ्या सांग हो तुला बरा गेरे बडा काही गेरे बडा रस्ता गेले तिथला काव काय करणं वाढणारा दोन दोन तीस येतात एक म्हातारा म्हटलं त्यांनी जाऊ दोन उन्हा कधी कीर्तन माझी नाही कधी भजन माझी नाही गावमा सप्ताह चाले कधी सप्ताह माझी नाही आणि कोणताही एक बी सोडे नाही इथला वायबार होता तरुण पोरे मग 31 डिसेंबर कडे इथला वायबार होता हा बस ना जेवणले वाढपी पोरे वाडी घ्या 2 पीस होणार एक चांगलं होतं आणि एक हाटी होती मग खाणार चांगलं समजतोय हाटीना मधमा मटेरियल असतो एक प्रकार वेगळा म्हातारे बसणं हाटी म्हणा मटेरियल वडाल घ्या हाटी म्हणा मटेरियल वडाल घ्या वरता वरता हाटी दोन हाटी हाटी गई यमा मुनी गुत्तीन घ्या पुत्ती पंगतमा पाहिलं माटीना चालू पंगतमा पाहिलं माटीना त्या वाढती पोरी म्हणे हो भाऊ घ्या रे या शिरगाव घरमा आपली चोरी दोन बादलीवर काढे द्याव खावा म्हणे आणली या शिरगाव म्हणे म्हातारा 2 पोरीने उतला गरमा टाका आणि मग म्हातारी सांगतून म्हातारा घ्या म्हातारी माहित होतं पैसा करी माझ्या वायबारच होतं बा असं पण आता रण ते बनी ना म्हातारी एवढं भारी रडे बहिणी सोन एवढं भारी रडे ना आणि तुमले बी सांगायचे जुन्या बाया शेतकरी करून बहिणीला सांगत रणं शिकल्या बरं जेव्हा माया जर चालण्या घेत ना रडणार कोणी राहणे रणं शिकल्या जी बाई लढता ना तिने इथलं वजन असं काय घेऊन ताट सारखाय जिरपटीचे दोय असते आंघोळ तरी बाथरूम मध्ये जिरपटीचे 2 दोय असते आणि जी म्हणजे रडता म्हणे ना ती जिनभरची असते मनीषी तरुण बहिणीला सांगत रणं शिकल्या जी बाई रडताय ना तिनं बेकार वजन राहत बरं आम्हाला धोंडाचा मग प्राध्यापक मारणार बाई बी प्राध्यापिका होती प्राध्यापक मारणार प्राध्यापिका बाई मॅडम नुसती रडे जोर जोर मा नुसती कुंडी रडे घरी आली ना बाया म्हणे मॅडम पुन्हा नवरा मरेल अशा कुंडी कितल्या रडण्यात ना पटाव मी म्हणे सध्या रडा म्हणे मॅडम
मॅडम म्हणे सध्या सध्या रडू हा म्हणे मग मॅडम रडे सध्या सध्या कधी मग माझा आहे नाही कधी रडेल नाही नवरा मरेल होता मग मॅडम रडे आप्पा माझा आप्पा नको मॅडम रडू नको मी आप्पा घेतला तर दोन बार नवरा करता असं भाई माझा आप्पा नको रडू नको आप्पा पहिली आवडीची म्हणतो तू आई सुद्धा रडते माझा आप्पा नवराले रडता यावर पाहिजे एक पहिला मारतो म्हणे महाराज तुम्ही बोलतो रडणं सांगतोस म्हणे रडणं काही इथलं विशेष आहे का म्हणे म्हणतो मावशी विशेषच येते नाही म्हणे मी रडू शकत म्हणे काय चाललाय रडणं कोणता विकारांना चालू रडी म्हणतो रडीचा काढ मावशी म्हणतो एक मावशी मार फोनवर रडीचा काढे हे मरी क्या म्हणाला मरी म्हणता या प्रेत यात्रावर येत जाते बंद करले म्हणतं असं रडणार असतं म्हातारीना नवरा मरेल होता गोंदाई मग काता मरेल होता पण इतकं फटाडी रडे ना म्हातारी आपण तसा मामनासारखा असा दोतरवाला महाराज की जर दखिली ना बरं झालं फटत म्हातारी रडायचे म्हणा राम वो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्या ना मनाधनी म्हणा राम का आनंदी मागजन करी राहण्यात ना म्हणा राम मी ऐकलं मग गावामा कीर्तन ऐकायला नाही पंढरपूर बदलले जाय का तुला बळा काय सांगता का काय जात एक नंबर लंबा मार्चार कधी कीर्तन नाही पाहिजे आपण 90% रक्कम मारलेले कोण बरं जमत बरं पहिला मग म्हणता येईल पंढरपूर बदलले गे आडंदी बदलले गे बरं ठीक आहे बा आपलं काही नुकसान नाही पण म्हाताराला आंघोळ वागे उचला काय मग म्हातारी सांगत वो माय म्हणा रामना तोल मा तुळशी ना पाला करी घाला ना मना देव आणि आपला खरा जेवढा काय रावाय मी बडा माणसेच माय आवाज दे ना इथून रामना तोल मा कोंबडी ना पिता पोची दे ना प्रत्येक पाहिजे लगीन होईल माणूस एक वाक्य ऐकणार आणि मरणासाठी एक वाक्य फिक्स आहे ज्यास ना लगीन होईल त्यातले एक वाक्य ऐक नाही काय कांदाने म्हणतो राय राय नो दुसरी रात्री ना काही देणी की जाती आई प्रत्येक माणूसला ऐक नसे आणि दुसरं माणूस मरणानंतर प्रत्येक पाहिजे रडणं म्हणा राम वो माय मना झोपाया आंबा कसा कानी वई गया मग सर काटू तू झोपाया मन काले दावाई मर म्हणून रडणं सुद्धा आलं पाहिजे रडता पण आलं पाहिजे नाही का हो आणि इथलं फिराय सांगायला ना फक्त म्हणणं जिथलंय गोंदाई मग काय राहणार मरण तसंच व्हावं जर मरण चांगलं करले ना ते काय मग माळ घाला मग मरण चांगले विठ्ठल साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंगाचा एक करून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे वाजले आता 11:20 2-5 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्द चुकीचा गेला असेल तर बसलेले सगळे तरुण भावांना सांगितले दादा मी इथं कोणाला दुखवायला आलेला नाही सुरुवातीला सांगितलं कारण आमच्या संतांची शिकवण आहे प्रेम असो कधी प्रेमाविना नाही समाधान तरुण भावांना सांगतो माझ्या शब्दाने जर तुमच्या एखाद्या शब्दाला माझ्या जर तुमचं मन दुखावलं असेल तर सगळ्या तरुण भावांची माफी मागतो पाया पडून तिथं बसलेल्या सगळ्या तरुण बहिणींना सांगतो ताई मी बोलतो ना हक्काने बोलतो मी अजिबात तुम्हाला फरक समजत नाही तुम्ही माझे आहात म्हणून मी हक्काने बोलतो जे पदरावरनं असेल जे जुन्या रीतिरिवाजी असतील ते बोलताना थोडा मी मजाक मध्ये जास्त बोलून गेला असेल तर माझ्या सगळ्या बहिणींना सांगतो ताई माझ्या शब्दाने जर तुमचं मन दुखावलं असेल तर या भावाला माफ करा तुमच्या पाया पडून माफी मागतो इथं बसलेले टोपीवाले बाबा आहेत इथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत त्यांना सांगेल बाबा आणि माय माझ्या शब्दानं जर तुमच्या मनाला जखम केली असेल तर तुमच्या पाया पडून माफी मागतो आणि तुम्ही माफ सुद्धा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जर तुम्हाला 4 मुलं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा तुम्हाला 3 मुलं असतील मला 4था मुलगा समजा 2 असतील तर 3रा समजा 1 असेल तर 2रा समजा तुमचे पोरगं नसेल ते मला दत्तक दिल्या का कारण मी इथं तुम्हाला दुखवायला आलेला नाही न परत माझ्या शब्दानं जर तुमच्या मनाला जखम केली असेल तर सगळ्यांची जाहीर पाया पडून माफी मागतो सेवेला पूर्ण